जय श्रीराम भावांनो. बसल्या बसल्या आमची कारण की रानात बसल्या बसल्या चर्चा झाली. ती चर्चा झाल्यानंतर आम्ही निघालो व्हिडिओ काढायला. समजे मित्र बघतच आहात तुम्ही, मी शिदू आहे आणि आणखीन काही मित्र पुढे गेलेले आहेत. त्यामुळे आम्ही रानाकडे निघत आहेत कारण की चांगली जागा बघून व्हिडिओ काढायचे आहेत आम्हाला. त्यामुळे आम्ही वरती निघत आहोत. इथं चिखल झाल्यामुळे वरी निघत आहोत. त्यामुळे काय झाले, आमचे पाय बहुत लय फसलेले होते. त्यामुळे आम्ही वरती निघून मस्त रानाकडे गेलतो. रानाकडे गेल्यानंतर तुम्ही नजारा बघू शकता कसा नजारा आहे हे. आणि लय चिखल झालता कालच्या पावसामुळे. त्यामुळे आम्ही इथून खाली उतरून बाबाला बाय बाय करून गेलतो. बाबा आम्हाला म्हणू लागले आमच्या मित्राला एक जण न्या, कारण की त्याला नेलं तर आमची सेंचुरी पूर्ण होईल. त्यामुळे आम्ही त्याला नेलं नाही. आणि बघा हा कॅमेरा शूट कसा करतोय. आणि आम्ही इथं जरा मोठा मित्रांनो व्हिडिओ होता, त्यामुळे व्हिडिओचे काय केले आम्ही फास्ट पळवल्यानंतर आम्ही बघतच आहात तुम्ही ग्राउंडवरती गेलतो. ग्राउंडवरचं वातावरण तुम्ही बघू शकतात कारण की पाऊस थोडा थोडा होत होता आणि त्यामुळे पोरं क्रिकेट बी तिकडे खेळत होते. आणि ते क्रिकेट खेळता खेळता आम्ही पुढं गेलो त्यांच्या. बघतच आहात तुम्ही आमची समधी गँग निघलेली आहे. आणि गँगचा एक सदस्याच्या तोंडावर 12 वाजलेले आहेत आणि तो 12 वाजलेला सदस्य मीच आहे. कारण की मला आलता मित्रांचा राग. त्यामुळे आम्ही इथून खाली उतरलो. उतरल्यानंतर आम्ही इथं डिसिजन घेतलं व्हिडिओ कुठं काढायचे. रेल्वेचा हा रस्ता आहे मित्रांनो, तुम्ही बघितला विषय असेल कारण की हा वडवणीमधला रस्ता आहे भावांनो इकडं. कारण की रवी गेलेला आहे पुढं, कारण की रवीच्या पाठीमागच समजेजण निघाले आहे. त्यामुळे मी बी कॅमेरा माझ्याकडे करतो आणि सरळ निघतो मी रवीकडे निघाल्यानंतर आम्हाला दिसतात कारण की इथं रवी खाली उतरत आहे. खाली उतरल्यानंतर इथं आम्ही डिसिजन घेतो पलीकडे जायचं, श्रीनाथ पलीकडे जाण्याचं डिसिजन घेतो. आणि तेवढ्यात 2 बैल आलेले आमच्याकडे मारतेल म्हणून इकडं शिरल्यानंतर आम्हाला श्रीनाथ पुढे गेलेला दिसला. कारण की आम्ही डिसिजन घेतलं पुढंही जायचं, चला मग आम्ही पुढं गेलेलं निघलो. मी कॅमेरामॅन असं घेऊन निघालो पुढं, कारण की इथं खड्डे होते. त्यामुळे आम्ही पडायची शक्यता होती लई चांगली. त्यामुळे आम्ही निघालो. रवीलाच सरक म्हटलं पटकीने कॅमेरामॅन. मग इथून चढलो वरती चढल्यानंतर तुम्ही बघत आहात श्रीनाथ तिथं कॅमेरा शूट करण्यासाठी किती उत्सुक झालेला होता. त्यामुळं रवी बी उत्सुक झालेला होता. तुम्ही बघू न शकता. इथून जर पडले तर भावांनो इथं कारण की गायाला पाणी प्यायला व शेळे बकरीला पाणी प्यायला असते. कारण की रेल्वेचा पूल होय भावांनो. इथं मस्त जागा आहे. त्यामुळे आम्ही इथं थांबतो. थांबल्यानंतर भावांनो बघा मी कसा कॅमेऱ्यावर घेऊन मस्त स्माईल देऊन एक मस्त स्माईल देऊन मी खाली करतो कॅमेरा खाली केल्यानंतर आम्ही इथं शूट करतो एक व्हिडिओ. इंस्टाग्रामवरती व्हिडिओ टाकण्यासाठी एक शूट करतो. व्हिडिओ शूट केल्यानंतर बघतच आहात भावांनो, व्हिडिओ शूट करीत श्रीनाथनी वाजले 12 वाजल्यानंतर बघतच आहात वातावरण कसं झालेलं आहे. वातावरण बाबा घेऊन जात आहे, बैल आलेले आहेत. त्यामुळे आम्ही काय करतो तर इकडं साईडला घेतो जरा, साईडला घेऊन बघतच आहोत. इथं क्लिअर आलेला आहे. क्लिअर आल्यानंतर इथं पोरं समजे धिंगाणा घालत आहेत. आणि त्यामुळे बघत आहात श्रीनाथ. तुम्हाला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा.